ते आखरी आंदोलक आपल्या मागणीसाठी येत असतं. प्रत्येकांच्या वेगवेगळ्या मागणी असते. तर तुम्ही तिथले हॉटेलं बंद करून टाकले, तुम्ही तिथं चहा पाण्याची व्यवस्था केली नाही, तर हे मोगलशाही झाली ना. तुम्हाला व्यवस्थित हाताळा, सगळ्या सुविधा देऊन हाताळा. ते कौशल्य मुख्य देवेंद्र फडणवीसकडे कमी आहे असं वाटत नाही. त्या बाकीच्या सगळ्या लावलगड्यामध्ये तर भरपूर मोठे आहे. कोणाचं कसं भिसकून द्यायचं त्याच्यात तर ते एक नंबर आहे. मग आता हे आंदोलन कसं हाताळायचं हा त्यांचा प्रश्न आहे ना. हो, आपण भाषणामध्ये म्हटले देवेंद्र दुष्काळ पडल्यानंतर कर्जमाफी करणार असे बोलले. हा, ते म्हणत होते दुष्काळ पडल्यावर करू. आता ओला दुष्काळ काही भागात पडलेला आहे आणि हे कुठल्या डोक्यातली कल्पना आहे माहीत नाही. निवडणुकीत तसं म्हटलं नाही, तर सरळ सरळ 7-12 कोरा. मग पहिलं कॅबिनेट, पहिलं 7-12 कोरा, आणि आता ते आम्हाला अर्थशास्त्र समजून सांगतं दुष्काळ पडल्याशिवाय कर्ज कसं माफ करावं असं सांगतंय. मग कमी भाव भेटला त्याचं काय? 6,000 रुपये भाव देणार होते सोयाबीनला तुम्ही. मग आता 11% आयात कर कमी केला, उद्या कापसाचे भाव कमी झाले तर तुम्ही हमीभावानं विकत घेणार आहे का आमचा कापूस? 20% अधिक नफा देऊन, अधिक बोनस देऊन हमीभावाच्या ते देणार का नाही देणार सांगितलं पाहिजे ना.